47व्या सामन्यात अवघ्या 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी या चमकत्या ताऱ्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना वैभवनं अविस्मरणीय शतक ठोकलेलं आहे आणि IPLच्या इतिहासात सुवर्णाक्षराने आपलं नाव कोरलंय। ही केवळ एक खेळी नव्हती, तर जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची पूर्तता होती। वैभव सूर्यवंशी आता IPLमधील सर्वात कमी वयाचा शतकवीर ठरलाय, तोही भारतीय। त्याच्या पराक्रमाने क्रिकेटप्रेमीच्या डोळ्यात आनंदाश्रू आणले, तर हजारो लहानग्यांच्या मनात मोठे स्वप्न उरू दिले। इतकंच नाही, तर T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा देखील विश्वविक्रम वैभवने आपल्या नावावर केलेला आहे। याआधी हा मान अफगाणिस्तानच्या माजी कर्णधार मोहम्मद नबी यांचा मुलगा हसन इसाखिल यांच्याकडे होता, पण वैभवनं अवघ्या 14 वर्ष आणि 32 दिवस वयात हा विक्रम मोडीत काढत क्रिकेट विश्वात खळबळ उडवली आहे। 2022मध्ये हसनने 15 वर्षे 360 दिवस वयात अर्धशतक ठोकलं होतं, पण आता वैभवनं ते मागे टाकलंय। वैभवची खेळी केवळ धावा काढण्याची लढाई नव्हती, ती होती स्वप्नावर विश्वास ठेवण्याची, अपार मेहनतीची आणि ध्येय गाठण्याच्या जिद्दीची कहाणी। त्याच्या प्रत्येक फटक्यात संघर्षाची आणि आत्मविश्वासाची चमक स्पष्टपणे जाणवत होती। आज वैभव सूर्यवंशीनं दाखवून दिलं आहे की वय म्हणजे फक्त संख्या असते, स्वप्न मोठी असली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न अपाट असले पाहिजेत। संपूर्ण भारताचा आज या लहान वयातील मोठ्या शिलेदारावर अभिमान आहे। भविष्यातील अनेक मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा वैभव भारतीय क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य बनवणार, यात मात्र शंका वाटत नाही। या वैभवनं आज गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या 35 चेंडूमध्ये वादळी शतक ठोकलेलं आहे आणि अगदी कमी वयामध्ये 14 वर्षाच्या वयामध्ये त्याच्या या धडाकेबाज शतकाबद्दल तुमचं मत काय आहे? नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।